पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येणार, तयारीत रहा. भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना, सूत्रांची माहिती. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. सदिच्छा भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाली. तटकरेंची ट्विट करत माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण. खासदार सुप्रिया सुळेंकडून दिल्लीत अमित शहांची भेट. सुळेंसह बजरंग सोनवणे यांनीही घेतली अमित शहांची भेट. लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. लाठीचार्जच्या मुद्द्यावरून आज विरोधकांचा गोंधळ, मात्र उद्या विधेयकावर चर्चा होणार. सरकार विरोधकांमध्ये चर्चेवर एकमत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक विधेयक. काँग्रेससह विरोधकांनी मुद्दा भरकटवू नये, किरेन रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. एफआयआर मागे घ्या. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत सोडलं नाही तर सीजेपी पुन्हा आंदोलन करणार. सरकार विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीनं टार्गेट करतंय. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेबसाईट सुरू करणार. कपिल सिब्बल यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेत सीजेपी प्रवक्त्यांचा आरोप. जनतापार्टी.org/साक्षी साक्षी नाम का प्लेटफॉर्म हम लोगों ने लॉन्च किया है. जिनके पास भी पिक्चर्स है और वीडियोस है उनके साथ हो रहे ब्रुटैलिटी का उस दिन के रिलेटेड या उसके बाद भी वो यहाँ जाए और यहाँ जाके अपलोड करे. बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांवर AK-47 गोळ्या झाडल्या. राहुल गांधी यांचा आरोप. शेकडो लोकांना अटक करून त्यांच्यावर एफआयआर दाखल. विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करणार नाही असं मोदी म्हणाले होते. मोदींच्या वचनाचं काय झालं? राहुल गांधी यांचा सवाल. बिहार बंद दरम्यान AK-47 गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन. अभिषेक पटेलचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल. पोलीस मुख्यालयाकडून सखोल चौकशीचे आदेश. आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज नाही. आंदोलनाचा अर्थ हिंसाही होत नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. पोलीस आणि विद्यार्थी दोघांच्या भूमिका तपासा, कोर्टाचे निर्देश. विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? लाठीचार्जवर संसदेत चर्चा करा. खासदार संजय राऊत यांची मागणी. माराचे आदेश कोणी दिले? इतक्या निर्घृण पद्धतीने काठीला खिळे लावून अश्रुदूर सोडणं, त्यांनी मारणं, मुलींचा विनयभंग करणं पोलिसांकडून, हे आदेश कोणाचे होते याच्यावरती संसदेमध्ये आज चर्चा किंवा सरकारला प्रश्न विचारले जातात. आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. सीजेपी आंदोलनादरम्यान पाकिस्तानातून सोशल मीडियावर काही संवेदनशील पोस्ट टाकल्या गेल्याचा महाराष्ट्र सायबरचा दावा. खोटी आणि AI निर्मित सामग्री प्रसारित केल्याचा. 500हून अधिक सोशल मीडिया प्रोफाईल्सची ओळख पटवल्याचा दावा. परीक्षांमध्ये सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार. टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन निलेकणी अध्यक्ष. पेपर फुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर. 3 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार. सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यानं सुनावणी लांबणीवर. दिल्ली पोलिसांकडून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटिसा. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याची नोटीस, सूत्रांची माहिती. अभिजित दिपके आणि त्यांच्या आईचा फोनवरून संवाद. आता मी तुमचा कमी आणि देशाचा अधिक झालोय असं अभिजित दिपकेंनी सांगितल्याची आईची माहिती. कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटीचा निधी. सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार. देशभरातील वकिलांनीही मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन. दादरमधील आंदोलनात पोलीस व्हॅन अडवणाऱ्या तरुणीची सायबर पोलिसात धाव. रियाची ऑनलाईन ट्रोलिंग विरोधात सायबर पोलिसात तक्रार. बदनामीकारक पोस्ट, मॉर्फ फोटो, अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याचा आरोप. गुजरातमधील आयुर्वेद विद्यापीठातील BAMSचा पेपर फुटल्याच्या संशयावरून चौकशी सुरू. पेपर फुटीच्या चौकशीसाठी समितीची स्थापना. परीक्षेबाबतची महत्त्वाची माहिती व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा आरोप. दिल्लीत जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळल्या. तर कुठे राहायचं ते फडणवीसांच्या हातात नाही. संजय राऊत यांचा टोला. केंद्रीय शिक्षण मंत्री पदासाठी फडणवीस योग्य व्यक्ती. फडणवीसांनाच शिक्षण मंत्री केलं जाणार. संजय राऊत यांचा पुनरुच्चार. तो हे सांगा, दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे.
संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. मग नीलकणींना करा ना शिक्षण मंत्री. योग्य व्यक्ती आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांनाच केलं जाईल. मी ठामपणे सांगतोय. ते किती नाही म्हणाले तरी ते शिक्षण मंत्री आहेत.